नमस्कार, मी अंकिता पाटील. जलजीविका पुणे संस्थेमार्फत मत्स्यशेतीवर आधारित अभ्यासक्रम घेऊन आले आहे. मत्स्यशेती करत असताना चांगल्या दर्जाचे आणि पुरेशा प्रमाणात मत्स्यबीज उपलब्ध असणे हा एक महत्त्वाचा घटक असतो. तर आज आपण कार्प माशांच्या बीजांची विविध संसाधने कोणती असतात हे पाहणार आहोत. मासे बीज उत्पादन करण्यासाठी भारतीय प्रमुख कार्प हे सर्वात जास्त पालन केले जातात असे गोड्या पाण्यातील मासे आहेत. या माशांचे जास्त करून मिश्र प्रजाती पद्धतीने पालन केले जाते. भारतीय प्रमुख कार्पच्या कटला, रोहू आणि मृगळ या 3 प्रजाती सामान्यतः पालन केल्या जातात. काही ठिकाणी एकत्र तर कधी-कधी 3 IMC, 3 विदेशी कार्प म्हणजेच सिल्वर कार्प, ग्रास कार्प आणि कॉमन कार्प अशा प्रकारे एकत्रित पालन केले जाते. तसेच प्रजातींची संख्या, बियाणे उपलब्धता, ग्राहकांची बियाणे स्वीकारण्याची तयारी आणि वेगवेगळ्या वातावरणात चांगली वाढ होण्याची क्षमता यावर त्यांचे प्रमाण आणि कॉम्बिनेशन बदलते. जरी या कार्पमध्ये पालनायोग्य असण्याचा गुणधर्म असले तरीही सामान्य कार्पचा अपवाद वगळता जलकृषीसाठी एक महत्त्वाचा गुण गरजेचा असतो. तो म्हणजे या माशांमध्ये तो गुण नसतो. ते म्हणजे बंदिस्त पाण्यात पुनरुत्पादन करू शकणे. हे मासे सहजपणे बंदिस्त पाण्यात प्रजनन करू शकत नाही. ते केवळ प्रवाह असणाऱ्या नद्यांमध्ये आणि टाक्यांमध्ये, जिथे नदीसारखी स्थिती आहे, अशाच पाण्यात नैसर्गिकरित्या अंडी देऊ शकतात. जून ते सप्टेंबर या नैऋत्य पावसाळी महिन्यात जेव्हा प्रवाह असलेल्या नदीसारखी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा या प्रजाती अंडी देतात. भारतामध्ये जलकृषीसाठी मत्स्यबीज मिळवण्याचे 3 प्रमुख स्रोत आहेत. एक म्हणजे नदी, 2 बांध प्रजननामधून आणि 3 हॅचरीमधून म्हणजेच प्रेरित प्रजननाद्वारे. यानंतर आपण नदीतील मत्स्यबीज संसाधने बघणार आहोत. आपल्या भारताला नैसर्गिक संसाधनाच्या स्वरूपात नद्यांनी समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. भारतात गोड्या पाण्यातील माशांची संसाधने प्रामुख्याने 5 मुख्य नद्यांमध्ये आढळतात. पहिली म्हणजेच गंगा नदी व्यवस्था. गंगा नदी प्रणालीची एकूण लांबी सुमारे 8047 किलोमीटर इतकी आहे आणि ती जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे. गंगा नदीने प्रमुख कार्पपासून ते महासीर आणि इतर थंड पाण्याच्या माशांपर्यंत व्यावसायिक महत्त्व असलेल्या विविध प्रकारच्या गोड्या पाण्यातील माशांना आश्रय दिला आहे. त्यानंतर आहे ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदीच्या वरील भाग मत्स्य संसाधनांनी समृद्ध आहे, पण या भागातील सापडणाऱ्या माशांना जास्त आर्थिक मूल्य नाही. तर या नदीच्या मध्य आणि खालील भागात कार्प, कॅटफिश, अॅनाड्रोमस हिल्सा आणि इतर एअर ब्रीदिंग फिश म्हणजेच हवेमध्ये श्वास घेणाऱ्या माशांच्या प्रजाती आहेत. त्यानंतरची आहे सिंधू नदी प्रणाली. सिंधू नदी प्रणाली जरी एकंदरीत प्रचंड असली तरीही नदीच्या फक्त खालच्या भागात विविध देशी कार्प आढळतात. पूर्व किनारपट्टी भागातील नदी प्रणाली. द्वीपकल्पीय भागातील पूर्व किनारपट्टी भागात नद्यांची व्यवस्था ही संमिश्र स्वरूपाची आहे, ज्यातील मुख्य घटक महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्या आहेत, ज्यांची एकत्रित लांबी सुमारे 6437 किलोमीटर इतकी आहे. गंगा नदीमध्ये मिळणाऱ्या सर्व भारतीय प्रमुख कार्प हे महानदीमध्येही आढळतात आणि उत्तरेकडून गंगा नदीतील पाण्याच्या या इतर नद्यांना घेऊन मिळाल्यामुळे इतर नद्यांमध्ये त्यांच्या स्थानिक असलेल्या माशांच्या प्रजातींबरोबरच अनेक कार्प प्रजाती सुद्धा आढळतात. त्यानंतरची आहे ती वेस्ट कोस्ट नदी प्रणाली. पश्चिम घाटाच्या पश्चिमेला आणि नर्मदा आणि तापी नदीच्या खोऱ्यांचा समावेश असतो, ज्या जलचर संसाधनांनी अतिशय समृद्ध आहेत. पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या इतर नद्यांमध्ये कार्प प्रजाती आहेत. भारतामध्ये असलेल्या वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती आणि हवामान नदीमधील संसाधनांमध्ये दिसून येते. कार्प माशांचे स्पॉनिंग ग्राउंड नद्यांच्या मध्यभागी असतात आणि गंगा नदी ही मत्स्य संसाधनांच्या दृष्टीने सर्वात समृद्ध आहे. यानंतर आपण नदीतील मत्स्य बीज कसे गोळा केले जाते ते पाहणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा अंडी कशी गोळा केली जातात हे पाहूया.
मोठ्या प्रमाणात अंडी गोळा करणे अशा काहीच ठिकाणी शक्य असते जिथे प्रजनन क्षेत्र आहेत आणि जिथे जाणेही सहज शक्य आहे. अंडी 1 किंवा 2 फूट पाण्यात तळातील पाणी हलवून त्यांना गमच्या नेटने स्कूप केले जाते. गमच्या हे एक आयताकृती स्पॉन गोळा करण्याचे जाळे आहे. सामान्यतः नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर अंडी गोळा करण्याचा सराव केला जात नाही. प्रजनन भूमीमधून शूटिंग नेट म्हणजेच गंगा नदी प्रणालीच्या उपनद्यांमध्ये नदीचे स्पॉन गोळा करण्यासाठी वापरले जाणारे हे एक गिअर आहे. हे निश्चित करून वाहून जाणारी अंडी गोळा केली जातात. बिहारमध्ये प्रमुख कार्पची 2 प्रजनन मैदाने आहेत, ज्यामध्ये दोन्ही केंद्रांवर 90% कटला आणि 90% रोहू आहेत. ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीत गोळा केलेल्या प्रमुख कार्पचे प्रमाण कमी आणि म्हणूनच अंडी गोळा करणे फायद्याचे नाही. त्यानंतर आपण पाहणार आहोत स्पॉनचा संग्रह कसा केला जातो. स्पॉन म्हणजेच अंड्यानंतर नुकतेच जन्माला आलेले मासे. हे 8 मिलीमीटर आकाराचे स्पॉन जे असते ते गोळा करणे हे बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात व्यावसायिक पातळीवर प्रचलित होते. बहुतेक मुख्य स्पॉन कलेक्शन सेंटर्स गंगा नदीमध्ये होती, ज्यामध्ये चांगल्या दर्जाचे स्पॉन होते. उत्तर प्रदेशात सुमारे 75 महत्वाची स्पॉन संकलन केंद्रे ही नोंदणीकृत आहेत. गंगा, यमुना आणि इतर उपनद्यांमध्ये पश्चिम बंगालमधील गंगा आणि त्यांच्या उपनद्यांच्या खालच्या भागात मोठ्या प्रमाणात खासगी मच्छीमारांनी स्पॉनचा संग्रह केला. तिथे हा एक खाजगी व्यापारच होता. CIFRने केलेल्या तपासणीत असे दिसून आलेले आहे की प्रमुख कार्प स्पॉन खालच्या ब्रह्मपुत्रा नदीमध्ये उपलब्ध आहे आणि व्यावसायिक प्रमाणात फायदेशीररित्या ते गोळा केले जाऊ शकते. विशेषतः रोहू स्पॉन. पावसाळ्याच्या हंगामात तापी नदीमध्ये पहिल्यांदाच कटला आणि रोहू आढळल्याचे दिसून आले. या प्रजातींचे स्पॉन मधील अस्तित्व पाहून असे दिसून आले की ते वरच्या दिशेने प्रजनन करतात. या स्पॉनमध्ये मायनर कार्पचे प्रमाण जास्त होते. कावेरी नदीमध्ये मध्य आणि खालील भागात प्रमुख तसेच देशी कार्पसाठी चांगले मत्स्यपालन करण्यासाठी जसे की लेबियोस्पेसिस, सिरिनस, पुंटियस स्पेसिस आणि पी कर्नाटक हे IMC जे कावेरी आणि त्यांच्या उपनद्यांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले हे सुद्धा आढळतात. त्यानंतर मत्स्यजिरे आणि बोटुकली. मत्स्यजिरे म्हणजेच अतिशय लहान आकाराचे स्पॉन नंतरचे बीज, त्याला आपण जिरे म्हणतो, आणि बोटाच्या आकाराचे असतात त्यांना आपण बोटुकली असे म्हणतो. तर हे मत्स्यजिरे जे 8 ते 40 मिलीमीटर पर्यंत आकाराचे आणि बोटुकली जी 40 ते 150 मिलीमीटर आकाराची असते, ती सामान्यतः कास्ट आणि ड्रॅग नेटद्वारे गोळा केली जाते. आधीपासून स्थापन झालेली मत्स्यजिरे आणि बोटुकली संकलन केंद्रे खूप कमी आहेत, जी हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये आहेत. जरी अब्जावधी कार्प जिरे आणि बोटुकली जुलै ते ऑक्टोबर या काळात उत्तर बिहारमध्ये पकडली जातात, तरीही सामान्यतः मत्स्यशेतीसाठी हे वापरले जात नाहीत, परंतु अन्न म्हणून काही ठिकाणी वापरले जातात. बोटुकलीचा संग्रह बंगाल राज्यातील सिंधू नदी प्रणालीत माशांच्या बियाण्यांचा स्रोत म्हणून प्रचलित असल्याने मध्यम आकाराच्या कार्पसह प्रमुख कार्प जिरे आणि बोटुकली पावसाळ्यानंतरच्या महिन्यात गोदावरीतील भात शेतीमधून गोळा केले जाते. यानंतर जलाशय मत्स्यबीज संसाधने. भारतामध्ये जलाशयातील मत्स्यबीज संसाधनांची माहिती खूप कमी आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील जलाशय गंगेशी जोडले गेल्यामुळे नदी प्रणालीत प्रमुख कार्पचा साठा हा नैसर्गिक आहे, परंतु जलाशयाचे मोठे प्रमाण लक्षात घेता प्रमुख कार्प बोटुकली नियमित साठवण करून हे साठे संवर्धन केले जातात. इतर खोऱ्यांमध्ये असलेली जलाशय ही प्रमुख कार्पचा नैसर्गिक साठा नाहीत, म्हणून या जलाशयांमध्ये कार्प बोटुकली इतर ठिकाणी उत्पादन करून हे साठे संवर्धन केले जातात आणि जलाशयात सोडले जातात. जलाशयांमध्ये बीजाची साठवण करण्यासाठी अनेक प्रभावी योजना तयार केल्या गेल्या होत्या. त्यामध्ये जलाशय असलेल्या ठिकाणी बियाण्याचे फार्म बांधण्यात आले, पण मातीची गुणवत्ता चांगली नसल्यामुळे ते उपयोगात आले नाहीत असे ऐकण्यात आले. तसेच भक्षक मासे आणि तण खाणारे मासे यांचे प्रमाणही तिथे अधिक होते, त्यामुळे इतर माशांचा साठा करणे फायद्याचे ठरले नाही.
बऱ्याचदा काय होते, मासे जलाशयात किंवा उपनद्यांमध्ये किंवा ओढ्यांमध्ये प्रजनन करतात, जे शेवटी नद्या आणि जलाशय यामध्ये वाहून येतात. जलाशयांमध्ये नैसर्गिक साठा हा आपणहून होत राहतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत कार्पचे बांध प्रजनन. बांध हे विशेष प्रकारच्या टाक्या किंवा बंदिस्त बांधकाम आहे, जिथे कार्प माशांच्या प्रजननासाठी पावसाळ्यात नदीसारखी परिस्थिती तयार केली जाते. ते बारमाही असू शकतात, म्हणजे ओल्या बांध प्रकारामध्ये मोडतात किंवा हंगामी म्हणजे कोरड्या बांध प्रकारात. बांध प्रजनन हे मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे लोकप्रिय आहे. बांध प्रजननाचे मूळ बंगालमध्ये सुरू झाले आणि बांध ह्या प्रकारच्या बहुतेक टाक्या जिथे प्रमुख कार्प प्रजननास उत्तेजित केले जातात, ते मिदनापूर जिल्ह्यामध्ये आहेत. पहिला कोरडा बांध सोनार तलिया नावाचा पहिला बांध जो होता, हा मध्य प्रदेशमधील नगौंग जिल्ह्यात होता. सर्वात आधुनिक बांधकामे यामध्ये जी असतात ती सामान्यतः फ्लुइड गेजची व्यवस्था असलेली असतात. कोरड्या बांध युनिटमध्ये प्रजनन करणाऱ्या माशांसाठी साठवण तलाव, एक निरीक्षण टॉवर, आवश्यक उपकरणे आणि सिमेंट हॅचरीचा संच साठवण्याची व्यवस्था असते. नैऋत्य मोसमी पाऊस सुरू झाल्यामुळे पाणलोट क्षेत्रातून पावसाचे पाणी बांधामध्ये धावते आणि कृत्रिम प्रवाह निर्माण होतो. बांधाच्या खोल भागात आधीच असलेले प्रजनक उथळ भागात स्थलांतर करतात आणि प्रजनन सुरू करतात. प्रजनन संपल्यानंतर अंडी किंवा स्पॉन संग्रह केला जातो. पावसाळ्यात जेव्हा बांधाला पूर येतो, तेव्हा त्यात पाण्याचा निचरा लवकर करण्यासाठी स्लुईस गेट असते आणि अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी एक आउटलेट असते. कोरड्या बांधामध्ये कधीकधी खोल भागातही स्पॉनिंग होते. त्यानंतर कोरड्या बांधामध्ये प्रमुख कार्पची पैदास करण्याचे सुद्धा एक तंत्र आहे. बारामही तलावात इतर ठिकाणी वाढलेले परिपक्व कार्प प्रजनक एकास दोन अशा प्रकारे बांधामध्ये सोडले जातात. म्हणजे एक मादी असेल तर 2 नर अशा प्रकारे ते सोडले जातात. मासे 2 ते 3 दिवस असेच सोडले जातात, जेणेकरून ते नवीन वातावरणाशी जुळवून घेतले जाऊ शकतील. ॲक्लिमटायझेशन असं ज्याला म्हणतात. काही डिस्टर्ब न करता मासे 2-3 दिवस असेच सोडले जातात आणि त्यानंतर 10 ते 20% माशांना पिट्युटरी अर्क किंवा ओवाप्रिम हे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिले जाते. एका स्टोअर केलेल्या टाकीमध्ये पाणी वापरून बांधामध्ये पाण्याचा प्रवाह तयार केला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रजनन केलेल्या ब्रूडर्सना काढून टाकले जाते आणि अंडी गोळा केली जातात. तर बांध प्रजननामध्ये आता अंडी गोळा कशी केली जातात आणि उबवली कशी जातात हे आपण पाहणार आहोत. माशांनी अंडी दिल्यानंतर माशांची पातळी कमी केल्यानंतर मच्छरदाणीच्या जाळ्याचा कापडाचा एक तुकडा ओढून, गमचा नेट ज्याला म्हणतात, त्याला ओढून अंडी तात्कालिक खड्ड्यामध्ये किंवा दुहेरी भिंतीच्या हॅचिंग हापामध्ये किंवा सिमेंट हॅचरीजमध्ये गोळा केली जातात. प्रत्येक खड्ड्यात सुमारे 0.9 ते 2.2 दशलक्ष अंडी असू शकतात. त्यापैकी 2.5 ते 25% अंडी यशस्वीरित्या बाहेर पडतात. 2 पदरी हापा किंवा बांधामध्येच निश्चित केला जातो आणि बाह्य हापा जो 182 सेंटीमीटर बाय 91 सेंटीमीटर बाय 91 सेंटीमीटर एवढा असतो आणि आतील हापा असतो तो 152 सेंटीमीटर बाय 76 सेंटीमीटर बाय 46 सेंटीमीटर. हा स्पॉन साठी जगण्याचे प्रमाण यामध्ये 32 ते 50% असते. मध्य प्रदेशामध्ये सिमेंट हॅचरीची तरतूद केल्यामुळे कोरड्या बांधाजवळील हॅचलिंगचा जगण्याचा दर अगदी 97% पर्यंत सुधारण्यास मदत झालेली आहे आणि या हॅचरीची क्षमता 2 पदरी हापापेक्षा तिप्पट जास्त आणि फायदेशीर आहे. त्यानंतरचा जो संसाधन आहे जे वापरून आपण बीज गोळा केले जाऊ शकते ते आहे कार्पचे प्रेरित प्रजनन. त्याद्वारे अंडी मिळवली जाऊ शकतात. IMC आणि चिनी कार्पच्या बीज उत्पादनासाठी प्रेरित प्रजनन हे एक प्रमुख साधन आहे. पूर्वी नदी हेच भारतीय प्रमुख कार्पच्या बीजाचा मुख्य स्रोत होते. तसेच बांध एक म्हणजे विशेष प्रकारच्या टाक्या जिथे पावसाळ्यात नदीच्या परिस्थितीचे अनुकरण केले जाते. अशा प्रकारचा बांध हे देखील एक संसाधनांचा मोठा भाग होते. आणि त्यानंतर
प्रेरित प्रजनन तंत्राच्या आगमनासह चौधरी आणि अली कुन्नी यांनी हायपोफायझेशनद्वारे कार्प प्रजातींचे चांगल्या दर्जाचे बीज प्राप्त करणे त्यांच्यामुळे शक्य झाले आणि त्यामुळे दर्जेदार माशांचे बीज मिळवण्यासाठी प्रेरित प्रजननावर अवलंबून राहणे वाढले. 2002 ते 2003 या काळात देशात उत्पादित होणाऱ्या बियाण्यांपैकी बहुतेक बियाणे हे प्रेरित प्रजननाचे होते, ज्यात बांध आणि नद्यांचे योगदान जवळजवळ 5% होते. आणि आता सुद्धा जिथे जिथे कार्पचे प्रजनन केले जाते तिथे हे प्रेरित प्रजनन वापरूनच चायनीज प्रकारच्या कार्प हॅचरीमध्ये ते केले जाते. इथे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन माशाला दिले जाते. भारतातील आयएमसीचे प्रेरित प्रजनन जे सामान्यतः वर्षातून एकदा नैसर्गिकरित्या किंवा हायपोपायझेशनद्वारे पावसाळ्यात 2 महिने कालावधीमध्ये केले जाते. त्यामध्ये प्रत्येक 2 स्पॉनिंगमध्ये जवळजवळ समान प्रमाणामध्ये अंडी मिळवली जातात. त्यामुळे स्पॉनचे उत्पादन दुप्पट होते आणि कटलाची परिपक्वता 2 महिन्यांनी पुढे नेणे यशस्वी होते. त्यानंतर त्यांना यासाठी काय करायचं तर काळा हरभरा, सूर्यफुलाचा केक, तांदूळ कोंडा, ग्राउंडनट ऑइल केक, तुटलेला तांदूळ आणि माशांची कुटी आणि माशांसाठी HCG 6 मिलीग्रॅम प्रति किलो शरीराच्या वजनाप्रमाणे माशांना मासिक इंजेक्शन देण्यात येते. याद्वारे माशांची पैदास एप्रिलमध्ये आणि पुन्हा एकदा जुलैमध्ये हायपोपायझेशनद्वारे होऊ शकते. चिनी प्रकारच्या गोलाकार कार्प हॅचरीचा वापर करून माशांचे बियाणे उत्पादन केले जाते. हा एक महत्त्वाचा सोर्स आहे जो सध्या प्रचलित आहे. एक प्रजनन हंगाम पावसाळ्यात 120 दिवस असतो. त्यामध्ये सुमारे 30 बॅच इतके स्पॉन उत्पादन केले जाते आणि प्रत्येक बॅचमध्ये ही 4 दिवसांच्या कालावधीसाठी असते. त्यामध्ये सुमारे 10 दशलक्ष अंड्यांची एका बॅचमध्ये उबवणी केली जाऊ शकते. यासाठी स्पॉनिंग पूल म्हणजेच बीजोत्पादन टाकी 8 मीटर व्यास असलेली गोलाकार आणि 3.6 मीटर व्यासाचा हॅचिंग पूल तयार करणे गरजेचे असते. 95% हॅचिंगच्या यशासह परिणामी जवळजवळ 285 दशलक्ष एवढे स्पॉनचे उत्पादन होते. 10 ते 1,000 रुपयाच्या विक्री किमतीवर एका हंगामात 2.85 दशलक्ष रुपये एकूण उत्पन्न मिळू शकते. या प्रणालीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे आहे की ते नदीतील काही वैशिष्ट्यांचे अनुकरण करतात. नदीतील अधिवास जिथे मासे नैसर्गिकरित्या असतात या प्रणालीमध्ये खूप कार्यक्षम हॅचलिंगसह जवळजवळ 100%च म्हणू शकता प्रजनन, हॅचिंग आणि लार्वल संगोपन एकत्र व्यावसायिक प्रमाणात केले जाते. जसे फायदे असतात तसे कुठल्याही प्रणालीचे तोटेही असतात. या प्रणालीचे सुद्धा असे काही तोटे आहेत की पाण्याची गरज जास्त असते आणि बऱ्याच हॅचरींमध्ये पाण्याचा पुरवठा सहसा कमी असतो आणि मोठ्या प्रजनन टाकीचा वापर सामान्यतः लहान प्रमाण असलेली जेव्हा जागा लहान असेल तर त्या ठिकाणी केली जात नाही. काँक्रीट संरचना प्रस्थापित करणे हे महाग असते आणि एकदा स्थापन झालं संपूर्ण काँक्रीट संरचना करून झाली की त्यामध्ये बदल करणे अशक्य असते. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून हायपोपायझेशन तंत्र विकसित झाले आहे आणि यशस्वीपणे त्याचा वापरही होत आहे. स्पॉनिंग एजंटचा पिच्युटरी हार्मोनला पर्याय म्हणून वापर होत आहे. यशस्वीरित्या नवीन प्रजनन आणि हॅचिंग करण्यासाठी म्हणजेच बीजाचे यशस्वीरित्या फलन करण्यासाठीची उपकरणे विकसित झालेली आहेत आणि अधिक चांगले लार्वल संगोपन तंत्रही विकसित झालेले आहे. तरी बियाणे उत्पादनात आणि त्यांच्या गरजेमध्ये अजूनही मोठी तफावत आहे. सध्या भारतामध्ये मत्स्यबीज उत्पादनातील सिंहाचा वाटा हा हॅचरीमधूनच येतो. भारत आता जे फिश फ्राय तयार करतो ते मागणीपेक्षा खूप कमी आहे. तर यात आपण लक्षात घेऊ शकतो की भारतात मत्स्यबीजाची वाढती मागणी पाहता या बीजाचे उत्पादन करणे आणि नफा मिळवणे ही व्यावसायिकदृष्ट्या एक चांगली संधी आपल्याकडे आहे. धन्यवाद.